पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा म्हणून तळेगाव चाकण हा परिसर ओळखला जातो। शिवाय इथे MIDC मुळे अनेक लहान मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत। परिणामी या परिसरामध्ये वाहतूक कोंडी अत्यंत गंभीर समस्या आता दिवसेंदिवस बनत चालली आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी सगळ्यांकडूनच केली जात होती। आता अखेर इथल्या वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याला मुहूर्त आलाय। तर राज्य सरकारने याकडे लक्ष देत आता तळेगाव ते चाकण या मार्गावर 4 पदरी उन्नत अर्थात एलिव्हेटेड महामार्ग तसेच 4 पदरी समांतर रस्ता उभारण्यास मान्यता दिलेली आहे। चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक विकासाचा वेग हा प्रचंड वाढलाय। विशेषतः चाकण MIDC मध्ये मोठमोठ्या वाहन उद्योग कंपन्या, वेअर हाऊसिंग प्रोजेक्ट आणि विविध उत्पादन उद्योग सुद्धा इथे उभे राहिल्यामुळे हा भाग राज्यातील एक महत्त्वाचा औद्योगिक हब सुद्धा बनलेला आहे। मात्र या विकासासोबतच दुसरीकडे मात्र वाहतुकीचा ताण इथल्या रस्त्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय आणि स्थानिक नागरिकांसमोर सततची वाहतूक कोंडी ही आता इथली गंभीर समस्या आता निर्माण झाली आहे। म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळ विशेषतः कामगारांच्या शिफ्टच्या वेळेमध्ये तळेगाव चाकण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि अनेक ठिकाणी तर कितीतरी किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या इथे पाहायला मिळतात। त्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगारांना उशीर होतो तर स्थानिक नागरिकांचा रोजचा प्रवास सुद्धा आता त्रासदायक बनत चाललाय। बरं, केवळ वेळेचा अपव्यय होतो तर असं नाही, तर इंधनाचा अतिरिक्त खर्च सुद्धा नागरिकांना आता सहन करावा लागतोय। त्यात अशा युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यावर इंधनाचा तुटवड्याची समस्या उद्भवली असताना आणि अनेक भागामध्ये इंधनाचे दर वाढल्यामुळे या सगळ्यातून सर्वसामान्य नागरिक मात्र आता होरपळून निघत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। पण या सगळ्यामध्ये या परिसरातील स्थानिकांसह इथल्या मालवाहतुकीवर सुद्धा याचा आता परिणाम मोठ्या प्रमाणात होतोय आणि उद्योग क्षेत्रातील लॉजिस्टिक साखळीवर सुद्धा यामुळे ताण आता निर्माण होऊ लागलाय। दरम्यान वाहनांची वाढती संख्या आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय। मोठ्या ट्रक आणि अवजड वाहनांची सततची ये-जा आणि अरुंद रस्ते आणि त्यात अपुरी पायाभूत सुविधा यामुळे हा प्रवास अधिकच धोकादायक ठरतोय। त्यातच धूळ, धूर आणि आवाजाचं प्रदूषण यामध्ये झालेली वाढ स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आता धोकादायक परिणाम करू लागली आहे। त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यामध्ये सक्षम आणि विस्तारित रस्ते प्रकल्पाची गरज मागील अनेक वर्षांपासून बोलली जात होती आणि आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेत इथल्या नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा दिलेला आहे। आणि तो निर्णय असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तळेगाव चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत महामार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे। ज्याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांच्या CMO महाराष्ट्राच्या X अकाउंटवरून देण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात MSIDC यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवला जाणार असून मोटे कार्लो लिमिटेड या खाजगी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलंय। आता एकदा आपण या प्रकल्पातील तांत्रिक गोष्टी, याची रचना आणि यासाठीचा लागणारा खर्च यावर एकदा नजर टाकूया। तर सुमारे 53.2 किलोमीटर लांबीचा हा मार्ग 4 पदरी उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड आणि जमिनीला समांतर अशा स्वरूपामध्ये विकसित केला जाणार आहे। तळेगाव ते चाकण या टप्प्यामध्ये 24.2 किलोमीटर उन्नत मार्ग म्हणजेच फ्लायओव्हर उभारला जाईल आणि त्याखाली 4 पदरी रस्ता असेल। तर चाकण ते शिक्रापूर या भागामध्ये सुद्धा 6 पदरी विस्तारित रस्ता उभारण्यात येणार आहे आणि या प्रकल्पासाठी एकूण सुमारे 4,207 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 4 वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचं सुद्धा नियोजन आहे। दरम्यान हा प्रकल्प DFBOT म्हणजेच डिझाइन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या पद्धतीनं राबवला जाणार आहे। हेच आपण सोप्या शब्दात समजून घ्यायचं म्हणजे खाजगी कंपनीच या प्रकल्पाचं डिझाइन करणार, त्यासाठी निधी उभारणार, रस्ता उभारणार आणि काही वर्ष तो चालवून टोलद्वारे आपला खर्च वसूल करणार आणि त्यानंतर म्हणजेच ठरलेल्या कालावधीनंतर हा प्रकल्प राज्य सरकारकडे हस्तांतरित केला जाईल आणि या पद्धतीमुळे सरकारवरील आर्थिक ताण सुद्धा कमी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी या पद्धतीमुळे मोठी मदतही होते। तळेगाव चाकण शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग 548D असून तो मावळ, खेड आणि शिरूर या 3 तालुक्यातून जातो आणि हा मार्ग जुन्या मुंबई पुणे महामार्गाला, पुणे नाशिक महामार्गाला, त्याचबरोबर पुणे अहिल्यानगर मार्गाला सुद्धा जोडला जातोय। त्यामुळे औद्योगिक वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। चाकण तळेगाव MIDC सह शिक्रापूर, सणसवाडी आणि रांजणगाव या परिसरातील उद्योगांना सुद्धा या प्रकल्पाचा भविष्यामध्ये मोठा फायदाच होणार आहे।
पण तुम्हाला माहिती आहे का, या प्रकल्पासाठी याआधी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पाठपुरावा केला होता आणि स्थानिक प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्राकडून सुद्धा या प्रकल्पासाठी सातत्याने मागणी केली जात होती आणि अखेर मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळते। आता आपण याचा लाभ नेमका कसा नागरिकांना होईल हे सुद्धा पाहूयात। तर हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज सुद्धा सध्या व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर वाहन चालकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या घटेल, इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघातांचं प्रमाण खूप कमी होण्यासाठी मदत होणार आहे। याशिवाय माल वाहतुकीचा वेग वाढल्यानंतर उद्योग क्षेत्राला यामुळे चालना मिळेल आणि संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला सुद्धा मोठा हातभार लागेल। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाढती वाहतूक संख्या लक्षात घेता अशा मोठ्या पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी अत्यावश्यक असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय आणि त्यानुसार संबंधित यंत्रणांना हे काम दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच अनेक वर्षांपासूनची या प्रकल्पाची मागणी आता कुठे प्रत्यक्षात उतरताना दिसतेय आणि भविष्यामध्ये तळेगाव, चाकण, शिखरापूर या परिसरातील नागरिक आणि उद्योग क्षेत्रातील हा प्रकल्प अगदी दिलासादायक आणि गेम चेंजर ठरणार असं देखील म्हणता येणार आहे। त्यामुळे आता आपण इथेच थांबूया, पण तुम्हाला राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय? हा प्रकल्प चाकण MIDCचे ट्रॅफिक कायमस्वरूपी खरंच संपवू शकेल का? आपलं मत कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।